नमस्कार. अडीचच्या बातमीपत्रात मी प्रज्ञा जांभेकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. तिसऱ्या भारत आफ्रिका परिषदेला आजपासून नवी दिल्लीत सुरुवात. अन्न, आरोग्य, पर्यावरण सुरक्षेवर चर्चा अपेक्षित. बिहार विधानसभेच्या तिसऱ्या टप्प्यासाठीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस. बिहारच्या विकासाचं पंतप्रधानांचं आश्वासन. पाकिस्तानकडून आज 5व्या दिवशीही शस्त्रसंधीचं उल्लंघन. अनेक गावांवर गावठी बॉम्बचा मारा, 6 नागरिक जखमी. अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे प्रशासन उत्तम चालवण्यासाठी पूरकच आहे, अरुण जेटली यांचं प्रतिपादन. माजी सैनिकांसाठीच्या समान पद समान निवृत्ती वेतनासाठीची अधिसूचना बिहार निवडणुकीनंतर लगेचच, मनोहर पर्रीकर. तहानलेल्या मराठवाड्याला पाणी मिळालंच पाहिजे ही शिवसेनेची भूमिका, संजय राऊत. जीवनावश्यक वस्तूंच्या महागाई विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचं आजपासून राज्यव्यापी आंदोलन. आणि कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही भागात येत्या 2 दिवसात पावसाच्या तुरळक सरी पडणार, हवामान खात्याचा अंदाज. आता सविस्तर वृत्त. तिसऱ्या भारत आफ्रिका परिषदेची आजपासून नवी दिल्लीत सुरुवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या परिषदेचं उद्घाटन झालं. या परिषदेत 54 आफ्रिकी देशांचे प्रमुख उपस्थित आहेत. 4 दिवस चालणाऱ्या या परिषदेत अन्न, आरोग्य आणि पर्यावरण सुरक्षेसह आफ्रिकेला भेडसावणाऱ्या महत्त्वाच्या आव्हानांवर चर्चा होणार आहे. या परिषदेद्वारे भारत आणि आफ्रिका राष्ट्रांदरम्यानच्या व्यापार आणि गुंतवणुकीला अनुकूल वातावरण निर्माण होईल, अशी आशा भारतानं व्यक्त केली आहे. परिषदेच्या उद्घाटनाच्या पूर्वी काल परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी भारत आफ्रिका संपादक फोरमचं उद्घाटन केलं. या परिषदेसाठी नवी दिल्लीत कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. बिहार विधानसभेच्या निवडणुकीसाठीच्या तिसऱ्या टप्प्यातल्या निवडणुकीसाठीचा प्रचार आज संपणार आहे. अखेरच्या दिवशी मतदारांना आकर्षित करण्यासाठी सर्वच पक्षाच्या महत्त्वाच्या नेत्यांच्या सभा होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बक्सर इथं प्रचारसभा घेतली. बिहारची जनता विकासाच्या मुद्द्यावर मतदान करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अनुसूचित जाती जमाती आणि इतर मागासवर्गीयांना असलेलं 5% आरक्षण काढून ते इतर समुदायांना देण्याचा महाआघाडीचा डाव असल्याचा आरोप मोदी यांनी केला. असे प्रयत्न कधीही यशस्वी होऊ देणार नाही, असंही पंतप्रधान म्हणाले. शिवन इथंही मोदी यांची प्रचारसभा सुरू आहे. तिसऱ्या टप्प्यातल्या 6 जिल्ह्यांमध्ये पसरलेल्या 50 जागांसाठी 28 ऑक्टोबरला मतदान होणार आहे. पाकिस्तानी सैन्यानं आज सलग 5व्या दिवशी शस्त्रसंधीचं उल्लंघन करत 30 भारतीय चौक्या आणि काश्मीरमधल्या अनेक गावांवर गावठी बॉम्बचा हल्ला केला. या हल्ल्यात 6 नागरिक जखमी झाले आहेत. सांबा आणि कथुया या सीमेवरच्या जिल्ह्यात रात्री उशिरापासून पाकिस्तानचा हल्ला सुरू होता. सीमा सुरक्षा दलानंही त्याला चोख प्रत्युत्तर दिलं. दोन्ही बाजूंनी पहाटेपर्यंत गोळीबार सुरूच होता, अशी माहिती संरक्षण दलाच्या प्रवक्त्यानं दिली आहे. या हल्ल्यात अनेक पशुही ठार झाले. दोन्ही देशांच्या महानिरीक्षक दर्जाच्या चर्चेनंतर पाकिस्ताननं शस्त्रसंधीचं उल्लंघन करणं बंद केलं होतं. मात्र 23 ऑक्टोबरपासून पुन्हा सीमापार गोळीबार सुरू झाला आहे. पाकिस्ताननं अनेक गावं आणि चौक्यांना लक्ष्य करत गावठी बॉम्बचा मारा सुरू केला आहे. या भागातल्या सर्व नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं असून सीमा सुरक्षा दलाचं सैन्य तैनात करण्यात आल्याचं प्रवक्त्यानं सांगितलं. अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे प्रशासन उत्तम चालवण्यासाठी पूरकच आहे, असं मत केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केलं. नवी दिल्ली आकाशवाणी केंद्रात आयोजित सरदार पटेल स्मृती व्याख्यानमालेत ते आज बोलत होते. सोशल मीडियाच्या वाढत्या प्रसारामुळे मत स्वातंत्र्य आणि भावना व्यक्त करण्याच्या कक्षा रुंदावल्या आहेत. याचा अधिकाधिक वापरही नागरिकांकडून होतो आहे, असं मत जेटली यांनी व्यक्त केलं. सोशल मीडिया हे प्रभावी माध्यम असलं तरीही त्यावर कुठलंही नियमन अथवा नियंत्रण नसल्याचं जेटली म्हणाले. पेड न्यूज ही आज वस्तुस्थिती झाली असून सत्य बातमी आणि वाहिन्या दाखवतात ती बातमी, अशा 2 प्रकारच्या बातम्या प्रेक्षकांना दिसतात, ही खंत त्यांनी व्यक्त केली. सरदार पटेलांनी देशाच्या अखंडतेसाठी दिलेल्या योगदानाबद्दल जेटली यांनी यावेळी कृतज्ञता व्यक्त केली. पाकिस्तानात असलेली मूकबधीर भारतीय मुलगी गीता आज सकाळी मायदेशी परतली. गेल्या 10 वर्षांहून अधिक काळ गीता पाकिस्तानात होती. ती 7-8 वर्षांची असताना पाकिस्तानच्या सैनिकांना समझोता एक्सप्रेसमध्ये सापडली होती. त्यानंतर सैनिकांनी तिला पाकिस्तानमधल्या इधी फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेकडे सोपवलं.
या संस्थेनंच इतकी वर्ष गीताचा सांभाळ केला. अलीकडेच गीता भारतीय असल्याचं लक्षात आलं होतं. त्यामुळे तिला तिच्या कुटुंबियांशी भेटवण्यासाठी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं पुढाकार घेतला. गीताचं कुटुंब बिहारमध्ये असून गीतानं छायाचित्राद्वारे त्यांची ओळख पटवली आहे. मात्र गीता आणि तिच्या कुटुंबियांची DNA चाचणी केली जाईल. ती चाचणी सकारात्मक आल्यास गीताला या कुटुंबाकडे सोपवलं जाईल अशी माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी दिली. DNA चाचणीचे निष्कर्ष वेगळे आल्यास गीताला एखाद्या स्वयंसेवी संस्थेकडे सोपवलं जाईल असंही ते म्हणाले. गीताचं आज दिल्ली विमानतळावर जंगी स्वागत करण्यात आलं. तिच्यासोबत ईदी फाउंडेशनचे 5 सदस्यही आहेत. या संस्थेचा गीताशी पुढेही संपर्क असेल असं विकास स्वरूप यांनी सांगितलं. माजी सैनिकांसाठीच्या समान श्रेणी समान निवृत्ती वेतन म्हणजेच OROP विषयीची अधिसूचना बिहार निवडणुकीनंतर काढली जाईल अशी माहिती संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी आज दिली. नवी दिल्ली इथं नौदल कमांडर्सच्या परिषदेनंतर बातमीदारांशी बोलत असताना त्यांनी ही माहिती दिली. बिहार निवडणुकीमुळे सध्या आचारसंहिता लागू आहे. आचारसंहिता संपल्यानंतर दिवाळीपूर्वी सैनिकांना ही भेट देण्याची सरकारची इच्छा आहे असं पर्रीकर म्हणाले. सरकारनं गेल्या महिन्यात ही निवृत्ती वेतन योजना लागू करणार असल्याची घोषणा केली होती. विद्यापीठ अनुदान आयोगातर्फे नेट परीक्षा उत्तीर्ण नसलेल्या संशोधकांना डॉक्टरेटसाठी दिली जाणारी शिष्यवृत्ती यापुढेही कायम राहील असं स्पष्टीकरण केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनी दिलं आहे. या संदर्भात काल इराणी यांची विविध विद्यार्थी संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा झाली. त्यानंतर ट्विटरवरून इराणी यांनी ही माहिती दिली. नेट म्हणजेच राष्ट्रीय पात्रता परीक्षा उत्तीर्ण न झालेल्या विद्यार्थ्यांना PhDसाठी लागू असलेली शिष्यवृत्ती रद्द केली जाईल अशी चर्चा होती. कम्युनिस्ट पार्टीनंही याविषयी विरोध दर्शवला होता. या पार्श्वभूमीवर कालची बैठक झाली. मात्र दोन्ही प्रकारच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती सुरूच राहील असा निर्वाळा इराणी यांनी दिला. सध्याची संशोधन पद्धती, नियमावली, गुणवत्ता या सर्वांचा आढावा घेण्यासाठी लवकरच एक समिती नियुक्त केली जाईल अशी माहिती इराणी यांनी दिली. तहानलेल्या मराठवाड्याला पाणी मिळालंच पाहिजे अशी शिवसेनेची भूमिका आहे असं मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलं. लातूर इथं आयोजित पत्रकार परिषदेत ते आज बोलत होते. शिवसेना राज्य सरकारमध्ये असली तरीही सत्य बोलणं सोडणार नाही. असं सत्य बोलणं याचा अर्थ टीका करणं असं नाही असं राऊत म्हणाले. शाईफेक प्रकरणावर राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेलाही त्यांनी उत्तर दिलं. केवळ भाषणं करून काहीही साध्य होत नाही तर त्यासाठी कृती करावी लागते असं राऊत म्हणाले. मंत्रिमंडळातले शिवसेनेचे मंत्री उत्तर काम करत असल्याचं राऊत यांनी सांगितलं. कोल्हापूरकरांनी विधानसभेप्रमाणेच पालिका निवडणुकीतही शिवसेनेच्या पाठीशी उभं राहावं असं आवाहन युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी केलं. शिवसेनेच्या वचननाम्याचं काल त्यांच्या हस्ते प्रकाशन झालं. त्यावेळी ते बोलत होते. या वचननाम्यात टोलमुक्त कोल्हापूरसह पाणीपट्टी, वायफाय सिटी अशी आश्वासनं देण्यात आली. या कार्यक्रमाला खासदार विनायक राऊत, आमदार राजेश क्षीरसागर, शिवसेनेच्या प्रवक्त्या नीलम गोरे यांच्यासह स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. जीवनावश्यक वस्तूंच्या दिवसेंदिवस वाढत चाललेल्या महागाई विरोधात आज राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यभर थाळीनाद आंदोलन करण्यात आलं. मुंबईत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, मुंबई अध्यक्ष सचिन अहिर, महिला अध्यक्ष चित्रा वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत CST ते आझाद मैदानापर्यंत मोर्चा काढण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येनं कार्यकर्ते उपस्थित होते. आता तरी सरकारने जागा व्हावं, महागाई नियंत्रण आणण्यासाठी कठोरपणाने पावलं उचलावीत, भांडवलदारांना सोडावं आणि सामान्य जनतेच्या हिताची जपणूक करावी. हे जे अल्लाबोल आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही सरकारला सांगतो. दिवस आठवडाभर हे अल्लाबोल आंदोलन राज्यभर सुरू राहील. सरकारने वेळीच उपाययोजना केल्या नाही तर आंदोलन तीव्र करण्याची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पुढच्या कालावधीमध्ये भूमिका राहील. पुण्यातही खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत आंदोलन करण्यात आलं. मुख्यमंत्र्यांनी परदेश दौरे करण्याऐवजी गुजरातला जावं आणि गुजरातला गेलेले उद्योग महाराष्ट्रात परत आणावेत असा टोला माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी लगावला. कोल्हापूर महापालिका निवडणुकीच्या प्रचारात ते काल बोलत होते. या सभेत उपस्थित विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनीही सरकारवर जोरदार हल्ला चढवला. महापालिका निवडणुकीत काँग्रेसनंही आपल्या वरिष्ठ नेत्यांची फौज प्रचारात उतरवली असून माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी वनमंत्री पतंगराव कदम, माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील,
रमेश बागवे यांच्या उपस्थितीत विविध सभांचं आयोजन करण्यात येत आहे। उपेक्षित समाजाला अपेक्षित ठिकाणी घेऊन जाण्यासाठीच महापालिका निवडणुकीत उतरल्याचं राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांनी सांगितलं। पक्षाच्या प्रचारासाठी ते आज कोल्हापुरात आले होते, त्यावेळी ते बोलत होते। यावेळी जानकर यांनी विविध प्रभागांमध्ये रोड शो केला। काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हा आपला सर्वात मोठा शत्रू असल्याचं ते म्हणाले। रासपानं 15 उमेदवार निवडणूक रिंगणात उभे केले असून पंचायत ते संसदेपर्यंत आपला पक्ष बळकट करण्यासाठी स्वबळावर ही निवडणूक लढत असल्याचं त्यांनी सांगितलं। वनौषधींना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी राज्य सरकारनं वन धन जन धन योजना सुरू केली आहे। या योजनेअंतर्गत नागपूर इथं नुकतंच वनौषधींचं दुकान सुरू झालं। या दुकानाला ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत 2 लाख रुपयांच्या औषधांची विक्री झाली आहे। या योजनेअंतर्गत राज्यात प्रत्येक विमानतळ आणि रेल्वे स्थानकांवर असं दुकान सुरू करण्याचा शासनाचा मानस आहे, अशी माहिती वन विभागाच्या एका अधिकाऱ्यानं दिली। आदिवासींकडे वनौषधी आणि इतर वन उत्पादनांविषयी अगाध ज्ञान असतं। त्यांच्या या पारंपरिक माहितीचा वापर रोजगारासाठी करण्याच्या दृष्टीनं शासनानं ही योजना सुरू केली आहे, अशी माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली। या दुकानांमध्ये वनौषधींसोबत इतर आयुर्वेदिक उत्पादनं आणि कलाकुसरीच्या वस्तूही विक्रीसाठी ठेवल्या जातील, अशी माहिती मुनगंटीवार यांनी दिली। वाशिम जिल्ह्यातल्या कारंजा तालुक्यातून चोरीला गेलेली 53 क्विंटल तूर डाळ जालना पोलिसांनी जप्त केली आहे। नागेवाडी टोल नाक्याजवळ एका ट्रकमधून ही डाळ जप्त करण्यात आली असून 2 ट्रक आणि चालकांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे। या पूर्ण मुद्देमालाची किंमत बाजारात 23 लाख रुपये असल्याची माहिती पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांनी दिली। काँग्रेस आघाडीनं कोल्हापूर महापालिकेत भ्रष्ट कारभार करून वैयक्तिक स्वार्थ साधला आणि विकासाची खोटी स्वप्न दाखवून जनतेला वेठीला धरलं, असा आरोप गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी केला। कोल्हापूर महापालिका निवडणूक रिंगणातली भाजपा ताराराणी आघाडी उमेदवारांच्या प्रचारासाठी काल मिरजकर तिकटी इथं जाहीर सभा झाली, त्यावेळी ते बोलत होते। दहशतवाद आणि गुंडगिरीच्या जोरावर काँग्रेस राष्ट्रवादी पुन्हा सत्तेवर येऊ पाहत असेल तर त्यांचा दहशतवाद मोडून काढू, असा इशारा त्यांनी दिला। भाजपा सरकारनं कोल्हापूरला टोलमुक्त केलं असल्याचं सांगत कोल्हापूर शहराचा स्मार्ट सिटीत समावेश व्हावा तसंच कोल्हापूर शहराचा विकास व्हावा, यासाठी भाजपा ताराराणी महायुतीच्या उमेदवारांना यशस्वी करा, असं आवाहन शिंदे यांनी यावेळी दिलं। केंद्रीय दक्षता आयोगाच्या वतीनं दरवर्षी पाळल्या जाणाऱ्या दक्षता सप्ताहाला आजपासून सुरुवात झाली। या निमित्तानं मुंबई दूरदर्शन केंद्रात दक्षता जनजागृती सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं होतं। मुंबई दूरदर्शन केंद्राचे अतिरिक्त महासंचालक मुकेश शर्मा आणि उपमहासंचालक शिवाजी फुलसुंदर यांच्या प्रमुख उपस्थितीत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना भ्रष्टाचार निर्मूलनाची शपथ देण्यात आली। दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त उस्मानाबाद इथंही विशेष कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। जिल्ह्यातल्या सर्व शासकीय कार्यालयात कर्मचाऱ्यांना सकाळी भ्रष्टाचार निर्मूलनाविषयी प्रतिज्ञा देण्यात आली। त्यानंतर राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्या संदेशाचं वाचन करण्यात आलं। जिल्ह्यात विविध ठिकाणी भ्रष्टाचार विरोधात पथनाट्य मेळावे, चर्चासत्र आणि वादविवाद स्पर्धा घेण्यात आल्या। नुकत्याच झालेल्या जागतिक पांढरी काठी दिवसानिमित्त पुणे आकाशवाणी केंद्र, पुणे विभागीय राष्ट्रीय दृष्टिहीन संघ आणि लायन्स क्लब यांच्या वतीनं दृष्टिहीनांच्या अधिकारांविषयी एका जनजागृतीपर कार्यक्रमाचं काल आयोजन करण्यात आलं। जगात सुमारे 4.25 कोटी व्यक्ती दृष्टिहीन आहेत, त्यापैकी 1,40,00,000 जण भारतात आहेत, पण त्या प्रमाणात नेत्रदान मात्र होत नाही। त्यामुळे नेत्रदानाविषयी जागृती तसंच इतर अनेक गोष्टींविषयी या कार्यक्रमात मार्गदर्शन करण्यात आलं। या कार्यक्रमाला आकाशवाणीच्या पुणे केंद्राचे संचालक आशिष भटनागर, सिम्बॉयसिस शिक्षण संस्थेचे संस्थापक श्याम ब मुजुमदार उपस्थित होते। यावेळी दृष्टिहीनांना पांढऱ्या काठ्यांचं वितरण करण्यात आलं। दृष्टिहीनांनी सादर केलेल्या सुरक संगीतानं कार्यक्रमाची सांगता झाली। साहित्यिक पंढरीनाथ तामोरे यांच्या 3 पुस्तकांचं काल मुंबईत ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांच्या हस्ते प्रकाशन झालं। झुंज हा कथासंग्रह, अंधारातील प्रकाश दिवे हे व्यक्तिरेखाचित्र
आणि मांगेला समाजवेद हे समाजदर्शन विषयक पुस्तक अशा 3 साहित्यकृतींचं काल एकत्र प्रदर्शन झालं. शारदा प्रकाशनानं ही तिन्ही पुस्तकं प्रकाशित केली आहेत. या कार्यक्रमाला ज्येष्ठ समीक्षक वी. शं चंगुले, डॉक्टर महेश केळुस्कर, प्राध्यापक माधवी कुंटे आणि शिक्षणतज्ज्ञ सूर्यकांत येरागी उपस्थित होते. शिवसेना नेते अनंत तरे आणि अखिल भारतीय मांगेला समाज परिषदेचे अध्यक्ष अशोक तांडेल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीनं आयोजित केलेल्या समता दिंडीचं काल हिंगोलीत जल्लोषात स्वागत झालं. 2 ऑक्टोबरला औरंगाबादहून निघालेली ही समता दिंडी मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्यात जनजागृती यात्रा करणार असून 29 ऑक्टोबरला जालना इथं या उपक्रमाचा समारोप होईल अशी माहिती समता दिंडीच्या आयोजक प्रणिती शंभरकर यांनी दिली. या दिंडीतून संतांचे विचार, सर्वधर्म समभाव, न्याय, बंधुता, महिला सक्षमीकरण, अंधश्रद्धा निर्मूलन याबाबत जनजागृती केली जाते. हिंगोली जिल्ह्यातल्या 5 तालुक्यात या समता दिंडीनं जनजागृती केली आहे. भारतीय संविधानानं धार्मिक अल्पसंख्याक शिक्षण संस्थांना काही मूलभूत अधिकार दिले आहेत. त्यासंबंधीचे कायदे नीट समजून घेतले पाहिजेत असं मत भारतीय जैन संघटनेचे अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केलं. सांगली इथं अल्पसंख्याक समाजासाठी झालेल्या कार्यशाळेत ते बोलत होते. देशात 2,500 अल्पसंख्याक शिक्षण संस्था कार्यरत असून त्यात 50,000पेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या संस्थांना शाळा प्रवेश, नोकर भरती, शैक्षणिक शुल्क याबाबत प्रचलित कायद्यातल्या तरतुदी लागू आहेत. त्यामुळे अल्पसंख्याक शिक्षण संस्थांसाठी असलेल्या कायद्यांची योग्य माहिती असणं आवश्यक आहे असं पटेल म्हणाले. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद, भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषद आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या वतीनं चंद्रपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात काल हिमोग्लोबिन सॅटेलाइट सेंटरचं उद्घाटन माजी केंद्रीय मंत्री शांताराम पोटदुखे यांच्या हस्ते झालं. यावेळी केंद्रीय रसायन राज्यमंत्री हंसराज अहिर उपस्थित होते. कोळसा खाणींचा आणि औद्योगिक जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चंद्रपूर इथं प्रदूषण आणि आजाराचं प्रमाण अधिक आहे. या आजारांवर मात करण्यासाठी या केंद्राची मदत होईल असं अहिर यांनी सांगितलं. यावेळी सिकलसेल, थॅलेसेमिया आणि हिमोफिलिया या आजारांच्या रुग्णांची चाचणी करण्यात आली. तसंच जनतेमध्ये प्रमुख आजारांविषयी जागृती निर्माण व्हावी याकरता मोफत तपासणी शिबिर आणि प्रदर्शनाचं आयोजनही करण्यात आलं. मुंबईकरांना आता सुनामीची पूर्वसूचना मिळू शकेल. 10 मिनिटं आधी सुनामीच्या धोक्याची सूचना देणारी सिरेन ही प्रणाली आजपासून मुंबईत सुरू झाली. दक्षिण मुंबईत INS आंग्रे या जहाजावर दुपारी 12 वाजता या प्रणालीची चाचणी झाली. भारतीय पृथ्वी विज्ञान मंत्रालयाअंतर्गत असलेल्या सागरी माहिती सेनेच्या पश्चिम नौदल विभागानं ही प्रणाली विकसित केली आहे. सुमारे 11 वर्षांपूर्वी तामिळनाडू समुद्र किनाऱ्यावर आलेल्या भीषण सुनामीत 10,000 नागरिकांना प्राण गमवावे लागले होते. या पार्श्वभूमीवर सतर्कता म्हणून ही प्रणाली विकसित करण्यात आली आहे. राज्यात काल बहुतांश ठिकाणी पाऊस पडला. त्यामुळे गेल्या आठवडाभर प्रचंड उकाड्याची झळ सोसत असलेल्या नागरिकांना थोड्या प्रमाणात गारवा अनुभवायला मिळाला. कालच्या पावसामुळे राज्यातलं तापमान आणि एकूणच वातावरण यापुढे कसं राहील याबद्दल मुंबईच्या प्रादेशिक हवामान विभागाच्या संचालिका शुभांगी भुते यांनी दूरध्वनीवरून अधिक माहिती दिली आहे. आता आपण सगळेजण जे मुंबईमध्ये वातावरण बघतोय, जो उकाडा बघतोय, याच्या मागचं कारण आहे की प्रतिचक्रीवादळ हे अरेबियन सी मध्ये साधारणतः 18 ते 20 डिग्री लॅटिट्यूडला झालं होतं आणि त्याची जी सबसिडायडिंग ब्रांच म्हणजे खाली येणारी ब्रांच असते ती मुंबई म्हणजे पूर्ण कोकणाच्या याच्यावर होती. त्याच्यामुळे समुद्रामधून येणारे गरम वारे ते डायरेक्टली आपल्या पूर्ण वेस्ट कोस्टला, महाराष्ट्राच्या वेस्ट कोस्टला मिळत होते आणि त्यामुळे जे सी ब्रिजेस इफेक्ट असतो, जो समुद्राकडून वाऱ्यांचं येण्याची जी वेळ असते ती 11:30 वगैरे असते, ती तेव्हा न होता अजून 2-3 तास लेट झाली. म्हणजे 2:30 वाजता किंवा 2:45 वाजता अशी झाली. त्यामुळे तो उकाडा जी हिटिंग, लँड हिटिंग होतं ते खूप जास्त झालं आणि त्याच्यामुळे तो आपल्या सगळ्यांना गरमी जी उकाडा असतो तो बघायला मिळाला. त्याच्यासोबतच आपली ह्युमिडिटी पण वाढली आणि जे समुद्रावरून जे लँड सी ब्रीज इफेक्ट असतो तो खूपच कमी स्वरूपाचे अगदी कमी ह्याचे वारे होते. त्याच्यामुळे तो इफेक्ट सबसिडाईज झाला नाही
पण तो चक्रीवादळामधून येणारा जे उष्ण वारे होते ते सगळीकडे आणि त्याचा सगळीकडे आपण परिणाम बघितला. सध्या तर कालचा पाऊस म्हटलं तर जेव्हा असं जनरली खूप हिटिंग होतं आणि ह्युमिडिटी वाढते तेव्हा पाऊस येत असतो आणि कालच्या याच्यामध्ये थोडासा द्रोणीय भाग तयार झालेला आहे लक्षद्वीप पासून तर साऊथ कोकणमध्ये आणि त्याचा थोडासा भाग एक्सटेंडेड आपण बघितलं की आपल्या मुंबईमध्ये पण काही काही ठिकाणी आपल्याला अनुभवायला मिळाला. पुढच्या 2 ते 3 दिवसामध्ये साधारणतः तुरळक पावसाच्या सरी पडतील कोकणामध्ये, संपूर्ण कोकणामध्ये, नॉर्थ मध्य महाराष्ट्रामध्ये आणि मराठवाड्यामध्ये. कारण थोडासा द्रोणीय भाग तयार झालेला आहे आणि त्याच्या अनुषंगाने काही काही ठिकाणी तुरळक प्रमाणाचा पाऊस पडणार आहे. आणि सध्या अरेबियन सी मध्ये तुम्ही बघाल तर म्हणजे कमी दाबाचं क्षेत्र तयार झालेलं आहे आणि त्या अनुषंगाने येत्या 2-3 दिवसात थोडंसं ढगाळ वातावरण आणि संध्याकाळच्या किंवा दुपारच्या वेळेला तुरळक पावसाच्या सरी येण्याची शक्यता आहे. माहितीबद्दल धन्यवाद मॅडम. काश्मीर खोऱ्यात 2 दिवसांपासून अनेक ठिकाणी बर्फवृष्टी झाल्यामुळे काश्मीर राज्यात थंडीची लाट आली आहे. गुलमर्ग, सोपियान, कर्नाह आणि गुरेज या भागात झालेल्या बर्फवृष्टीमुळे तिथलं तापमान सरासरीपेक्षा कमी झालं आहे. या भागात आगामी 2 दिवसात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं व्यक्त केली आहे. राज्यात येत्या 48 तासात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे. आणि आता ठळक बातम्या पुन्हा एकदा. 3ऱ्या भारत आफ्रिका परिषदेला आजपासून नवी दिल्लीत सुरुवात. अन्न, आरोग्य, पर्यावरण सुरक्षेवर चर्चा अपेक्षित. बिहार विधानसभेच्या 3ऱ्या टप्प्यासाठीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस. बिहारच्या विकासाचं पंतप्रधानांचं आश्वासन. पाकिस्तानकडून आज 5व्या दिवशीही शस्त्रसंधीचं उल्लंघन. अनेक गावांवर गावठी बॉम्बचा मारा, 6 नागरिक जखमी. अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे प्रशासन उत्तम चालवण्यासाठी पूरकच आहे, अरुण जेटली यांचं प्रतिपादन. माजी सैनिकांसाठीच्या समान पद समान निवृत्ती वेतनासाठीची अधिसूचना बिहार निवडणुकीनंतर लगेचच, मनोहर पर्रीकर. तहानलेल्या मराठवाड्याला पाणी मिळालंच पाहिजे ही शिवसेनेची भूमिका, संजय राऊत यांच्याकडून स्पष्ट. जीवनावश्यक वस्तूंच्या महागाई विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचं आजपासून राज्यव्यापी आंदोलन. आणि कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही भागात येत्या 2 दिवसात पावसाच्या तुरळक सरी पडणार, हवामान खात्याचा अंदाज. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता सह्याद्री वाहिनीवर. तत्पूर्वी जाता जाता एक नजर टाकूया झटपट बातम्यांवर.